रायगडच्या अलिबागमध्ये पांढरा कांदा बाजारामध्ये दाखल झालाय। त्याची विशिष्ट चव आणि औषधी गुणधर्मामुळे या कांद्याला मागणी जास्त आहे। यंदा पांढरा कांदा बाजारामध्ये उशिराने आला। अवकाळी पावसाचा या कांदा पिकाला फटका बसलाय आणि त्यामुळे असं अपेक्षित असं उत्पादन निघालेलं नाहीये। रत्नागिरीचा हापूस आंबा पुणे आणि मुंबईच्या बाजारात दाखल झालाय। आंबे खरेदीसाठी नागरिक सुद्धा गर्दी करतायत। सध्या आंब्याचे दर 21,000 रुपये पेटी आहे। आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे खरेदीला अल्प प्रतिसाद मिळतोय। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना आणि सुविधांची माहिती आता एकाच पोर्टलवर मिळणार आहे। त्यासाठी राज्य शासनाने विशेष ॲप तयार केलेला आहे। एक खिडकी योजनेच्या धर्तीवर हे ॲप शेतकऱ्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवून देणार आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी जीबीएसच्या रुग्णांसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। राज्यामध्ये 163 जीबीएसचे रुग्ण आढळून आलेत। विहिरीमधील दूषित पाण्यामुळे हे रुग्ण वाढल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय। जनशताब्दी, तेजस आणि मंगळुरू एक्सप्रेस या ठाणे आणि दादरपर्यंतच धावणार आहेत। सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। या 3 गाड्यांचा प्रवास 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंतच सीमित असेल। मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकादरम्यानचे रेल्वे फाटक तासनतास बंद ठेवलं जात आहे। त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी होते। 4 ते 5 लोकल आणि एक्सप्रेस गाड्या गेल्यानंतरच हे फाटक उघडतं आणि त्यामुळे रुग्णवाहिकेला सुद्धा तासनतास उभं राहावं लागतंय। एका 82 वर्षीय मराठी नागरिकाला मराठीमध्ये बोलल्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळाल्याची घटना समोर आली आहे। एका प्रदर्शन कार्यक्रमामध्ये साहित्य खरेदीसाठी गेले असता त्यांना हिंदीतून बोलण्याची सक्ती करण्यात आली होती। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 2 संघांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली। वाद मिटवण्यासाठी युवा सेनेचे आयोजक सिद्धेश हे गेलेले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्यामधील गुलझारपुरामध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाते। यावेळी अतिक्रमणधारकांकडून ही मोहीम थांबवण्याचा सध्या प्रयत्न केला। या अतिक्रमणधारकांवर पोलिसांनी लाठीमार केला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळचा रेल्वे उड्डाणपूल रखडल्यामुळे मोठी गैरसोय होते। ऐतिहासिक बौद्ध गुफा पर्यटन स्थळाला जोडणारा हा उड्डाणपूल रखडलेला आहे। जमीन संपादनामध्ये अडचणी येत असल्यामुळे काम ठप्प झालंय। दरम्यान प्रशासनानं यावर मार्ग काढण्याची मागणी केली आहे। साताऱ्यामध्ये गॅसच्या पाईपलाईनचं खोदकाम चालू असताना जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटलेली आहे। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। संपूर्ण रस्त्यावर चिखल झालाय। यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यामधील सहाय्यक पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्मदाखले वाटप केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे। या प्रकरणी पोलीस तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। सीईटी सेलनं बीबीए, बीसीए, एमबीएच्या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे। तर एलएलबीच्या 5 वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटीला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। निफाडमध्ये नवीन कर आकारणीला स्थगिती देण्यात आली आहे। प्रारूप कर आकारणीमध्ये वाढ झाल्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती होईपर्यंत कर आकारणीला स्थगिती देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। शंकरपट पाहून घरी परतत असताना वाघानं दुचाकीवर झडप घेतली। दुचाकीवरील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बेहिली या टोळीनं गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये 25हून अधिक वाघांची शिकार केलेली आहे आणि त्यातून जवळपास 7 कोटींचा व्यवहार या टोळीनं केलेला आहे। यातील सर्वाधिक वाघ हे गोंदिया, बल्लारपूर, राजुरा आणि ब्रह्मपुरी या परिसरातले आहेत। मध्य प्रदेशच्या कुनूमध्ये मादी चित्ता वीरा हिनं 2 पिल्लांना जन्म दिलाय। यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। यामध्ये मादी चित्त्याच्या पिल्लांचं त्यांनी स्वागत केलं।
मध्य प्रदेशमधील पेंचमध्ये एक वाघ शिकार करण्यासाठी रानडुकराचा पाठलाग करत होता. या दरम्यान वेगाने धावणारा रानडुकर विहिरीमध्ये पडला. त्याचवेळी रानडुकराचा पाठलाग करणारा वाघही विहिरीमध्ये पडला. दरम्यान वन विभागाच्या मदतीने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य आणि हिरकणीचे ऐतिहासिक अस्तित्व नाकारणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा रायगडमध्ये निषेध करण्यात आला. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी इथल्या ग्रामस्थांनी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारत फोटोचं दहन केलं. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मराठा संघटनांनी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. राहुल सोलापूरकर हे भांडारकरच्या प्राच्यविद्या संस्थेचे विश्वस्त असल्यामुळे भांडारकर संस्थेमध्ये आंदोलन करण्यात आलं. दरम्यान संस्थेनं सोलापूरकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. पंढरपुरात उजनी जलसमाधी आंदोलन ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आलं. उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जलपर्यटन केंद्राला विरोध करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं. मात्र जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासोबत बैठक लावण्याचं आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. विदर्भातील भाविकांचं प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या डव्हामध्ये श्री नाथनंगे महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या यात्रा महोत्सवामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी संस्थांच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन करून 251 क्विंटल महाप्रसाद भाविकांना वाटलेला आहे. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवाची तयारी आता सुरू झाली आहे. रथसप्तमी निमित्तानं नागनाथाच्या रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर रथ बाहेर काढण्यात आला. भाविकांनी रथासह मंदिराला प्रदक्षिणा घातली. महाशिवरात्रीपर्यंत हा रथ बाहेरच ठेवला जाणार आहे. भिवंडीमध्ये 12 लाख रुपये किमतीचा 25 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. आरोपीला मिल्लतनगर इथे सापळा रचत पोलिसांनी अटक केली आहे. सिंधुदुर्गमध्ये सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे 2 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यामध्ये सापडलेत. लाच स्वीकारताना या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. तब्बल 33,000 रुपयांची लाच स्वीकारताना ते पकडले गेले. शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडाबाबत आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेले आहेत. शाक्या माळी असं आरोपीचं नाव असून त्याला शिर्डी शहरातून पोलिसांनी अटक केली आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून विवाहितेसह तिच्या मुलाला तिच्या माहेरच्या मंडळींनी साखळ दंड पायाला बांधून डांबून ठेवलेलं होतं. या दोघांचीही पोलिसांनी सुटका केली आहे. जालन्याच्या भोकरदन शहराजवळील आलापूर गावातली ही धक्कादायक घटना आहे. इगतपुरीमधील 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 2 तरुणींचा मृतदेह घोटीमधल्या भाम धरणाच्या आउटलेट जवळ आढळलेला आहे. इगतपुरी घोटीच्या ठाकूरवाडीमधील 2 तरुणी 30 जानेवारीपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणी घोटी पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. उल्हासनगरमधील एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये हातचलाकी करून सोन्याचे दागिने लंपास करणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याची किंमत जवळपास 11,000 इतकी आहे. या महिलेपासून सर्व ज्वेलर्सनी सावधान राहावं असं आवाहन करण्यात आलंय.